हम तो निकले उसको गिरे वाली कासे विजुअल नहीं वर लिगळे फुले आम बिघड झाले कवळ्या पानात ते आता जळून पिवळी झाली खाली. महाराजले घेऊन गेला ठीक आहे. मामा तिकडे ड्रायव्हर भाऊ कोणता आंबे होय? केसर केसरमध्ये काही प्रकार असतात ना? केसर स्पेशल काय म्हणजे 100 झाड लागेल. नुकसान झाल्या वर्षी त्याला काहीच नाही आलं. नाही हे काय दिसतं ना खुदा नुकसान तर नाही दिसत. कुंडे में हो हा कोणती कोणकोणती शेताकडे आम्ही लक्ष द्यावं. हे हा घर जरा आजी को बताते हैं इच्छा बहुत है ना, वो इच्छा के ऊपर हम ये कर रहे हैं. बेटा पापा अब सही मौसम हुआ अभी तक धूप गई ना थोड़ी सी. पाठीमागचं झाड सुन ना पाठीमागचं झाड मामा बना का जाऊ दादा तुटेल झाड खाल्ले तर माल येतो आहे ते भावाने गहू टाकेल होतं 1-2 एकच केलं वाटण पोटाला सगळं गहू लगेच पाण्याचा खराब होतं खाली. त्यामुळे भरपूर नुकसान झालं आणि सरकारच्या धोरणामुळे बी भरपूर नुकसान झालं. सरकारने हमी भावात मक्का 2000 रुपये 2400 रुपये सांगितली होती आणि आम्हाला 1600 रुपये विकावं लागली. 1500 ते 1600. आंब्याचं वातावरणामुळे भरपूर नुकसान झालं. 3 फवारण्या करून सुद्धा 50% बार खराब झाला. बस काय मागणी शासनाकडे? शासनाकडे अशी मागणी आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. काय नाव? कैलास सोमनाथ वाडीकर. पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये किती नुकसान झालेलं आहे आपल्याला? आता जर पाणी झाला या पाण्यामध्ये आपलं जवळ 60 ते 70% नुकसान झालेलं आहे वाऱ्या वादळाने. आणि पहिला पण 1 महिन्याच्या पहिले पाणी पाऊस असाच अचानक आल्यामुळे भरपूर बार ते गळ झाले आमचे आणि नुकसानाचं जवळजवळ 50 ते 60% पूर्वीच नुकसान होऊन गेलेली आहे. आणि ह्या आता जर का पुन्हा हवामान अंदाजाने वाऱ्या पाण्याचा अंदाज दाखवलेला आहे आणि त्यानंतर हे पूर्वी गळ होण्याची शक्यता आहे. किती आर्थिक नुकसान किती झालेलं आहे अंदाजे आर्थिक नुकसान म्हणजे 70% नुकसान झालेली आहे आमच्या आंब्याची. 70%. किती एकरवर लावले होते आपण? हे 1 एकरचा प्लॉट आहे आपला. आणि कोणते प्रकारचे आंबे होते? आंबे हे केसर आंबा आहे एकदम सुपर क्वालिटीचा. सुपर क्वालिटीचा. हा. आणि आता याला खबरदारी म्हणून आता काय करणार? कारण की हवामान खात्याचा अंदाज आहे की पुन्हा पाऊस येणार आहे. आता खबरदारी याचे हे झालेले आहे नुकसान जे व्हायची ती होणारच आहे कारण की त्याला आता पर्याय नाही काही करायचा. आंब्याची भरपूर नुकसान झाली आणि शासनाकडे काय मागणी? शासनाकडे अशी मागणी आहे की यांनी ताबडतोब काहीतरी अनुदान हे करावा आणि
काही नुकसानीची भरपाई द्यावा अशीच ही नम्र विनंती. काय नाव? आजीनाथ सोमनाथ वाडेकर. त्यामुळे भरपूर नुकसान झालं आणि सरकारच्या धोरणामुळे बी भरपूर नुकसान झालं. सरकारने हमी भावात मक्का 2000 रुपये 2400 रुपये सांगितली होती आणि आम्हाला 1600 रुपये विकावं लागली. 1500 ते 1600. आंब्याचं वातावरणामुळे भरपूर नुकसान झालं. 3 फवारण्या करून सुद्धा 50% बार खराब झाला. बस काय मागणी शासनाकडे? शासनाकडे अशी मागणी आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. काय नाव? कैलास सोमनाथ वाडेकर.